थालीपीठचं कधी नाव ऐकलंय का? नावच ऐकलं नसेल म्हणलं आता तुम्हाला चव तरी कशी माहिती? चला मी तुम्हाला चव पण सांगते आणि कसं बनवायचं ते पण सांगते. सगळ्यात आधी घ्यायचं आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यानंतर 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी डाळीचं. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 1 चमचा ओवा, तो हातावर असं चांगला चोळून घ्या आणि नंतर पिठामध्ये मिक्स करा. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 1 चमचा जिरे, ते पण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, नाही तर स्किप केलं तरी चालेल. 1 चमचा हळद घ्यायची आहे घरगुती. त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, कोणती पण असली तरी चालेल. तुम्हाला तिखट हवं असेल तर 2 चमचे वापरा. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण ठेचलेला ठेसा आणि 2 गाजर शिलून किसून घेतले आणि 2 मोठाले कांदे असतात ते पण मी चिरून घेतले. सगळ्यात आधी पालक स्वच्छ धुवून चिरून आणि मग पिठामध्ये मिक्स करायचे आहे. हे पीठ तुम्ही पाणी पहिले पालकनं सगळ्या पिठांमध्ये मिक्स करा. त्यानंतर वरतून 2 वाटी तीळ टाका. 1 वाटी टाकलं तरी चालेल, पण माझ्याकडे 2 छोट्या वाट्या होत्या तर मी 2 वाटी तीळ. त्यानंतर ते सगळं पीठ ना एकदम मिक्स करून घ्या आणि त्यानंतर थोडं पाणी टाकून एकजीव करून घ्या आणि असं एक आपला चपात्याचा रुमाल वगैरे असतो तो पूर्ण ओला करा आणि त्याच्यावर आपण जसे धिडे वगैरे थापतो त्या टाईप थापा आणि किंवा बटर लावलं तरी चालेल. आणि इतके खमंग, इतके छान वास घेतात असं वाटलं की मी कधी सगळ्यात आधी तर पहिले पप्पांना दिले, त्यानंतर आईंना दिले. गरम गरम सगळेजण आम्ही खात होतो. मला जर का करायचे असेल तर हा व्हिडिओ आताच सेव्ह करा, म्हणजे जेव्हा तुम्हाला करायचा असेल तेव्हा हा व्हिडिओ नक्की उपयोगी येईल. तुम्हाला कसे वाटले थालीपीठ नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्ही त्याच्यासोबत दही किंवा शेंगदाण्याची चटणी पण नक्की खाऊ शकता.